नमो तस्स भगवतु अरहतु सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय। ज्या सुगताने आपल्या संपूर्ण सुखाचा त्याग केला, त्यागमय जीवन धारण करून समग्र मानव जातीच्या मनामध्ये असलेल्या दुःखाला नष्ट करण्यासाठी सर्वप्रथम यशस्वी प्रयत्न केला, ज्याने आपले संपूर्णपणाला लावून जगातील प्रत्येक व्यक्ती हा दुःखमुक्त झाला पाहिजे या पवित्र उद्देशानं कार्य केलं। ते देव आणि मनुष्यांचे शास्ता तथागत सम्यक संबुद्ध या जगामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक मानवाच्या मनाचं चिंतन करून त्या चिंतनाच्या द्वारे प्रत्येक मानवाला याची अनुभूती निर्माण करून देणारा की जे काही तुझ्या आयुष्यामध्ये तुला मिळत आहे, मिळालेलं आहे, इथून पुढे मिळणार आहे, ते फक्त आणि फक्त तुझ्या कर्माच्या आधारावरच मिळेल। भूतकाळातल्या कर्म विपाकामुळे वर्तमान काळात सुख किंवा दुःख आहे। वर्तमान काळातल्या कर्म विपाकामुळे येणाऱ्या जन्मामध्ये सुख किंवा दुःख आहे, ही ज्या माध्यमातून तथागताने समग्र मानव जातीला समजावून सांगितले, तो तथागताचा शुद्ध नितांत निर्मळ पवित्र सन्मार्ग बुद्ध धम्म। तथागताच्या या पवित्र सद्धम्माची जाणीवपूर्वक अभ्यासाच्या माध्यमातून, चिंतनाच्या माध्यमातून, सरावाच्या माध्यमातून संपूर्ण सद्धम्म हा आपल्या मनाच्या द्वारे आचरण करून त्या सद्धम्माच्या आचरणाद्वारे मिळालेल्या अनुपम अशा उत्तम, अतिउत्तम निर्वाणाचा सुखद राजमार्ग जनमानसाला पटवून सांगणारा, पटवून देणारा तथागत निर्मित पुण्याचं क्षत्र असलेला तथागतांचा पावन पवित्र भिक्खू संघ।
बुद्ध, धम्म आणि संघ हे तीनही रत्न ज्या महामानवामुळे तुम्हाला आम्हाला मिळाले, ज्यांच्या अनंत अनंत पुण्याईमुळे हे सोन्याचे दिवस तुम्हाला आम्हाला आले. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव याही पेक्षा तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला आपापल्या जीवनातील दुःखातून बाहेर येता यावं, यासाठी ज्या महामानवाने अनंत अनंत परिश्रम घेऊन तुम्हाला आणि आम्हाला संपूर्ण भारताला पुन्हा एकदा या तीन रत्नाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली, ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था द्वारा आयोजित ह्या 19व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेसाठी उपस्थित आपण सर्व उपासक आणि उपासिकांनो, माझ्या प्रवचनाला सुरुवात करण्या अगोदर ज्यांच्या महान असा करुणेमुळे आम्हाला हे उच्चतम असं ज्ञान अमृत प्राशन करता आलं, तथागताचं हे काशाय वस्त्र ज्यांच्यामुळे आमच्या अंगावरती आलं, ते गुरुवर्य पूज्य भदंत धम्मसेवकजी महास्तवीर, गुरुवर्य पूज्य भदंत खेमो धम्मोजी महास्तवीर, या दोनही परमरत्नास मी त्रिवार अभिवादन करतो. उपस्थितांनो, धम्म परिषदेच्या या रात्रीच्या सत्रामध्ये आपण सर्वजण धम्म प्रवचन ऐकत आहोत. प्रवचन का ऐकावं? प्रवचन कशासाठी ऐकावं? प्रवचन कसं ऐकावं? प्रवचन कोणी ऐकावं? हे असे अनेक प्रश्न, तसे अनेक प्रश्न हे तुमच्याही मनाला पडले असतील कधी ना कधी तरी. आता जे रात्रीच्या 2 वाजेला सुद्धा ऐकत आहेत त्यांना त्या प्रश्नाची उत्तरं मिळालेली आहेत की प्रवचन का ऐकायचं. काही बिचारे थकले असतील, काही झोपून ऐकत असतील, काही मनातल्या मनात म्हणत असतील काय तेच ते, जे आलं ते तेच, वेगळं काहीच नाही है. जे आले बंदीजी तेच सांगू लागले, आणि बाबा आम्ही मुळाव्याचे तो रोजच ऐकतो, असा मनात प्रश्न येतो. मग या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठीच तर धम्म परिषदा असतात. तथागताच्या पावन पवित्र शुद्ध धम्माच्या महान अशा वैचारिक सिद्धांताला जिवंत ठेवण्यासाठीच धम्म परिषदांची गरज ही त्या काळातही होती, आजही आहे आणि पुढे सुद्धा राहणार. आणि म्हणून तुम्ही आम्ही बौद्ध धम्माचे अनुयायी म्हणून या प्रश्नाची उत्तरं आम्ही वारंवार शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे की आम्ही जिथून कुठून तुम्ही आलात किंवा उद्याही लोक येतील, मग आल्यानंतर आम्ही कशासाठी आलो हा एक प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. साहजिक आहे, लग्नात गेले तर नवरी नवरदेवासाठी जातात, काही लोक नवरी नवरदेवाला आशीर्वाद द्यायला जातात, आणि काही लोक साधू साधू झालं रे
आणि माईक मध्ये आवाज आला की पंक्तीला बसा, ह्या झुंबडच्या झुंबड पंक्तीला बसतात. काही लोक टप्पू मारायला जातात, काही लोक आशीर्वाद द्यायला जातात, काही लोक पत्रिका आली म्हणून जातात, आणि काही लोक अरे चाललो होतो रस्त्यानं ओळखीचं दिसलं म्हणून आलं, जय भीम, बरं आहे बरं आहे ना. मग याच पद्धतीनं धम्म परिषदामध्ये सुद्धा लोक येतात. काही म्हणतात काहीच काम नाही, 24ला आणि 25ला काही काम नव्हतं म्हणून आलो, जवळ आहे म्हणून आलो. सत्यपाल भंतीजी गाडी घेऊन आले होते माझ्या गावात आणि भोंग्यात मोठमोठ्यानं सांगितलं त्यांनी की चला चला म्हणून आलो. धम्म परिषदा ह्या फक्त गर्दीसाठी असत नाहीत. तथागत सम्यक संबुद्धांनी त्याही काळात फक्त गर्दीवरती काम केलं नाही. तथागताचा सनमार्ग, तथागताचा भिक्खू संघ याही काळात फक्त गर्दीवरती काम करत नाही. लोक किती आहेत महत्वाचे नाहीत. आम्ही लहानपणी आमच्या डोळ्यांनी पाहिलेल्या घटना आहेत. गुरुवर्य पूज्य भदंत धम्मसेवकजी महास्तवीर जेव्हा अकोल्याच्या त्या खेड्यापाड्यामध्ये फिरताना प्रवचनाला बसायचे, रात्रभर अकोल्याचे लोक ते प्रवचन ऐकायचे, रात्रभर एकटे भंतीचे, आणि सगळी पब्लिक अशी मंत्रमुग्ध होऊन जायची. धम्म परिषदांचा उद्देश सुद्धा हाच आहे. धम्म परिषदांचा उद्देश फक्त 2 दिवस गाजावाजा करणं नाहीये. तथागत सम्यक संबुद्धाच्या महत्तम पावन पवित्र सन्मार्गाला जनमानसापर्यंत नेण्याचा हा एकमेव उद्देश धम्म परिषदांचा आहे. त्या काळातल्या ज्या काही धम्म परिषदा झाल्या त्या परिषदांचा, त्या धम्म संगीतींचा उद्देश एवढाच होता की धम्म आणि विनयांचं रक्षण झालं पाहिजे. आज वेगवेगळ्या अर्थाने धम्म परिषदा घेतल्या जातात, परंतु मुळाव्याची असलेली धम्म परिषद हे भूतकाळात होऊन गेलेल्या त्या 6 धम्म संगीतीशी नाळ जोडताना आपल्याला वारंवार दिसते. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आम्ही सुद्धा आमच्या जीवनाचं सोनं करण्यासाठी धम्म परिषदांमध्ये गर्दी केली पाहिजे. आता तुम्ही समजदार लोक, तुम्हाला माहिती आहे 2 दुकानं आहेत. एक दुकान भांड्याचं आहे, चमचे, वाटी, ताट, प्लेट, हांडा, कळशी असं एक दुकान आहे भांड्याचं. आणि त्याच लाईनीमध्ये एक सोन्याचं दुकान आहे. तुम्ही कोणत्याही दिवशी जाऊन बघा, भांड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गर्दी दिसते, सोन्याच्या दुकानात तेवढी मात्र गर्दी तुम्हाला दिसत नाही. कारण काय? कारण हेच आहे, सकाळपासनं ते उद्या दिवसभर रात्रभर सुद्धा इथे सोन्याचंच वाटप होणार आहे, सोनं वाटलं जाणार आहे. पण सोन्याची पारख कोणाला असते? लोहाराच्या घरी जाऊन तुम्ही सोनं जर लोहाराला दिलं आणि त्याला म्हटलं की बाबा तुझ्या त्या घडानं याच्यावर घाव घाल आणि काहीतरी मला बनवून दे, बनू शकतो का तू? नाही बनू शकत. लोखंड जर मिस्त्रीच्या हातात दिलं आणि मिस्त्रीला म्हटलं की तू याच्यावर काहीतरी कलाकुसर कर, नाही करू शकत. ज्याला त्याला त्याच्या त्याच्या कौशल्यानुसार त्या त्या वस्तूंचा वापर करून घेता येईल. धम्म सुद्धा कौशल्य असलेल्या लोकांच्याच कामाचा आहे. सरळ साधी सोपी आपल्या खेड्यापाड्यात एक मन आहे, ऐर्या गैर्या नथू कैर्याचं हे काम नाही म्हणतो ना आपण.
ऐर्या गैर्या नथू खैर्याचं हे काम नाही. याला जातीवंत पाहिजे, याला जातीवंत पाहिजे. नाहीतर फार पूर्वीच्या जन्मापासून त्याचे तसे पुण्यकर्म पाहिजे. अनेक धम्मप्रवचनातून तुम्ही बऱ्याच गोष्टी घेतल्या. पूजनीय भदंत गुणानंद अभिबी बोलले, इंदवंशजी महास्थवीर बोलले. या प्रवचनाच्या माध्यमातून काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. त्यातल्या प्रामुख्यानं त्या दोघांनी उल्लेख केलेल्या काही गोष्टी मी पुन्हा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी सांगितलं की बुद्धाची उत्पत्ती होणं फार कठीण आहे, है ना? वर्षाचं, 2 वर्षाचं, 50 वर्षाचं, 100 वर्षाचं काम आहे का ते? नाही. कल्प वर्ष लागतं, अनंत कल्प वर्ष लागतं. मग एका बुद्धाची उत्पत्ती आहे, सम्यक संबुद्धाची उत्पत्ती आहे. बुद्ध शासनामध्ये माणूस म्हणून जन्माला येणं खूप कठीण गोष्ट आहे. त्या माणसानं माणसासारखं बसून माणसासारखा सद्धम्म ऐकणं फार कठीण आहे, का? तर ह्या साऱ्या दुर्लभ असलेल्या गोष्टी आमच्या पदरात आलेल्या आहेत किंवा आम्ही त्या आमच्या कर्मफलाच्या आधारावरती प्राप्त करून घेतलेल्या आहेत. आता ज्यानं त्यानं ज्याचं त्याचं ठरवायचंय की माझा हा मानवी जन्म मला कोणत्या कार्याला लावायचा आहे. ज्याला या मानवी जीवनाचं सोनं करायचं आहे त्याने सद्धम्म ऐकावा, समजून घ्यावा, आचरणामध्ये आणावा आणि मरेपर्यंत त्या सद्धम्माची गुढी चाकावी, सुख समाधान आणि आरोग्यदायी बनावं. उपासक आणि उपासिकांनो, माणसाने माणसासारखं ऐकल्यानंतर त्याला त्या गोष्टी समजतात. आणि म्हणून प्रत्येक भंतेजी तुम्हाला प्रवचन देताना सांगतात की तुम्ही सतर्क बसा, सुज्ञपणानं बसा आणि खूप चांगल्या पद्धतीनं ऐका. जेव्हा सद्धम्माला आम्ही बारकाईनं समजून घेतो तेव्हा सद्धम्म समजतो. वारंवार ऐकावा लागतो. आपण बालवाडीमध्ये जेव्हा मुलाला पाठवतो तेव्हा त्या मुलाला शिकण्याची गोडी नसते. त्या वर्गामध्ये असलेल्या टीचर शिक्षकाच्या कौशल्यावरून ते बाळ शिकतो. मग काही शिक्षक हसवत हसवत शिकवतात, काही शिक्षक गंभीरपणाने शिकवतात, काही शिक्षक रट्टे देऊ शिकवतात, काही शिक्षक फार करुणेनं शिकवतात की वर्गातले हे सारे मुलं जणू काही त्यांचीच आहेत, या प्रेमानं शिकवतात. आणि मग त्या वर्गातल्या संपूर्ण विद्यार्थ्यांची मानसिकता त्या व्यक्तीबद्दल अशी निर्माण होते की नाही, अमुक शिक्षक आमचे खूप चांगले आहेत, बाकीचे नाही मारतात, बाकीचे नाही शिव्यात देतात, बाकीचे सांगलेलं समजतच नाही. अशा पद्धतीने आमची मानसिकता तयार होते. बुद्ध धर्माच्या या शाळेमध्ये आम्ही प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला आम्हाला धम्म परिषदांमध्ये करायचं काय? पहिला प्रश्न. भूतकाळात होऊन गेलेल्या धम्म संगीत्या त्यांचे उद्देश फार वेगळे होते आणि आता होत असलेल्या धम्म परिषदांचे उद्देश फार वेगळे आहेत. आजच्या धम्म परिषदांचा सगळ्यात मोठा उद्देश असा आहे की हे जे वातावरण चाललेलं आहे तुमच्या आजूबाजूला, तुम्ही रस्त्यावर सुरक्षित नाही, तुम्ही घरात सुरक्षित नाही,
तुम्ही तुमच्या गावात सुद्धा सुरक्षित नाही, तुम्ही तुमच्या देशात सुद्धा सुरक्षित नाही. असं वातावरण तुमच्या आजूबाजूला तुम्ही पाहत असाल. राजकीय गोंधळ सुरू आहे, धार्मिक गोंधळ सुरू आहे, आणि त्यात आम्हाला आमचा बुद्ध पुन्हा एकदा या मातीतून बाहेर काढायचा आहे. किती मोठं काम आमच्यावर आहे. सम्राट अशोकाच्या माध्यमातून जो बुद्ध पुन्हा एकदा या जगाला दिसला ना, तेच काम शाश्वत स्वरूपात तुम्हाला आम्हाला करायचं आहे. उपासक आणि उपासिकांनो, भिक्खू संघाच्या माध्यमातून ते काम भिक्खू संघाचं सुरू आहे. तुमचेही काही कर्तव्य आहेत, तेही तुम्ही फार चांगल्या पद्धतीने पार पाडला तर मग तुमचं आणि आमचं काम खूप चांगल्या लवकर वेगाने पूर्ण होईल. त्यासाठी धम्म परिषद आहे. आजच्या परिस्थितीमध्ये या संपूर्ण वातावरणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आमचं असं लक्षात येतं की आम्ही 24 कॅरेट शुद्धता असलेलं सोनं सुद्धा बाजारात बाहेर काढू शकत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि एक अशी परिस्थिती आहे की एकीकडे लोखंड सुद्धा उच्चतम सोन्याच्या भावामध्ये विकल्या जाते. काय बोलतोय मी हे आपल्या लक्षात येत असेल. मग या परिस्थितीमध्ये आमचं सोनं आम्हाला लोकांना शुद्ध आहे, स्वच्छ आहे हे वारंवार पटवून द्यावं लागेल. तेव्हाच कुठे आमच्या धम्म प्रगतीला किंवा धम्म रथाला आणखी गती प्राप्त होईल. त्यासाठी धम्म परिषद आहे, त्यासाठी हा उपद्रव आहे, आणि त्यासाठी रात्रभर बसणे आहे. अशा अनेक रात्र आम्हाला बसून काढाव्या लागतील, कारण आमच्या बापाचं स्वप्न आम्हाला साकार करायचं आहे. आमच्या बापाचं एक स्वप्न होतं की या भारतातल्या प्रत्येक माणसाला मला बौद्ध बनवायचं आहे. या भारतातल्या प्रत्येक माणसाला मला विचारानं बौद्ध बनवायचं आहे. ते काम तुमचं आमचं आहे, आणि त्यासाठी आम्हाला अशा अनेक रात्र जागून काढाव्या लागतील. जे जे लोक बाबासाहेबाला आमचा उद्धार करता मानतात ना, तर त्या सर्व लोकांचं हे आद्य कर्तव्य आहे. एक ना एक दिवस असा काळ येईल, इथे असलेले विद्वान, साहित्यिक, तत्वज्ञ लोक सांगतायत, इथे असणारे राजकीय लोक सांगतायत, दिवसभर काहीही बोंबलत असतील, पण जेव्हा बाहेर जातात ना तर तेव्हा सांगतात छाती ठोकपणे, आम्ही बुद्धाच्या देशातून आलोय. इथे एक दिवस असा येणार आहे की संपूर्ण भारत हा बुद्धकालीन जम्बूद्वीप होणार आहे. या संपूर्ण भारताला पुन्हा एकदा जम्बूद्वीप हे नाव मिळणार आहे, जे नाव सम्राट अशोकाच्या काळामध्ये होतं, जे नाव तथागताच्या काळामध्ये होतं. आणि यदा कदाचित आशावादी आपण राहिलं पाहिजे ना. यदा कदाचित अशी जर गोष्ट आली आणि हा भारत पुन्हा एकदा बुद्धकालीन जम्बूद्वीप जर झाला, तर लक्षात ठेवा त्या इतिहासाच्या पानावरती 24 फेब्रुवारी आणि 25 फेब्रुवारी या 2 दिवसाचा सुद्धा उल्लेख होईल. आजची 19 धम्म परिषद असेल, येणारी 30वी, 50वी, 100वी, 500वी संख्या वाढतच जाईल. पण तेव्हा या इतिहासाची जेव्हा आमचाच कोणतरी एक विद्वान येऊन लिखाण करेल, आणि तेव्हा तो लिहिल की हे भारता तू पुन्हा जम्बूद्वीप झाला. कशामुळे झाला माहिती आहे?
भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था द्वारा माघ पौर्णिमेला फेब्रुवारी महिन्यात जी 2 दिवसाची परिषद व्हायची आणि त्या 2 दिवसाच्या परिषदेमध्ये दिवसभरापासून रात्रभर लोक जागायचे ना, तुमचा एक सेकंद सुद्धा व्हायला जाणार नाही, लक्षात घ्या. इतिहासामध्ये सगळ्यांची नावं येणार नाहीत. काका होता, मामा होता, आत्या होती, अशी नावं येणार नाहीत. पण इतिहास लिहिणारा जरूर हे लिहिल की इतिहासामध्ये गाजलेली नावाजलेली ही परिषद आहे. आणि जेव्हा भारत बौद्धमय होईल तेव्हा तुम्हा सर्वांना खूप नवल वाटेल आणि आनंदही होईल की ही धम्म परिषद यशस्वी होत असताना मी काही ना काहीतरी दिलं. 10 रुपये दिले, 50 रुपये दिले, 100 रुपये दिले, पसाभर धान्य दिलं, गहू दिले, ज्वारी दिले, काही ना काहीतरी दिलं. या अर्थाने तुम्ही 2 दिवस जे देत आहात ते फक्त तुमच्यासाठी देत नाहीत, एवढं लक्षात घ्या. भावी पिढीला बुद्ध समजावा, भावी पिढीने बुद्धाचा आदर्श घ्यावा आणि भावी पिढी सुद्धा येणाऱ्या मैत्री बुद्धाच्या काळापर्यंत त्यांनी मागील सर्व बुद्ध शासनानुसार आचरण करावं याची तरतूद तुम्ही करून ठेवत आहात. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, असं म्हणू नये की आम्ही 4च जण आहोत ना, आम्ही 15 जण आहोत ना, आम्ही 50 जणच आहोत ना, मग कसं होईल. मोठे भंतीजी आम्हाला वारंवार एक गोष्ट शिकवायचे. लहान असताना जेव्हा घेऊन बसायचे, खूप करुणेपोटी ते आम्हाला शिकवायचे, पण तेव्हा ते काही घुसत नव्हतं. आता समजू लागलं की ते काय म्हणायचे आणि त्यांना काय म्हणायचं होतं. ते म्हणायचे की प्रवचन करताना अशा पद्धतीने तुम्ही प्रवचन करा की समोरचा माणूस उठला नाही पाहिजे. प्रवचन करताना असं प्रवचन करा की समोरच्याच्या मस्तकात ते शब्द घुसले पाहिजे. 1 तास बोललात ना तर किमान अर्धा तास तरी त्यानं असं असं करा, असं प्रवचन करा, असं ते लहानपणी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवायचे. त्या गोष्टी आता आम्हाला समजू लागल्या की खरं वैभव त्या शब्दांमध्ये काय. त्या गोष्टी जर तेव्हाच समजल्या असत्या तर आज भविष्य आमचं फार वेगळं असतं. असो, म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आम्ही सुद्धा वारंवार एक गोष्ट करावी, आम्ही संख्येचा विचार करू नये. जे लोक संख्येचा विचार करतात, आता गावामध्ये वंदना घेत असताना 2-4 लोक जातात बिचारे आणि ते 2-4 लोक समाज मंदिरात, बुद्ध विहारात तेच वंदना घेतात. 4च लोक. पौर्णिमेला पहा तेच लोक, 14 एप्रिलला तेच लोक, 6 डिसेंबरला तेच लोक, लग्नात तेच लोक, साखरपुड्यात तेच लोक. मग बाकीचे लोक पाहून असा विचार करतात की काय बापा, जिथं पाहू तिथं हेच आहे ना. बऱ्याच वेळेस असं वाटतं ना आपल्याला, एखाद्या गावचा माणूस असते त्यालाच वंदना पाठ असते, मग बंदीची नसली की म्हणा वंदना, वाघमारे पायकराव 60% म्हणा वंदना. लोक म्हणतात बापा जिथं पाहू तिथं हाच. पण त्याच्यामध्ये जे आहे ते इतरांमध्ये नाही, कारण त्यांनी ते प्राप्त करण्यासाठी त्याचा वेळ वायाला घातलेला आहे. या जगामध्ये जे लोक स्वतःचा वेळ देत नाहीत त्या लोकांना कवडीचं सुद्धा ज्ञान मिळत नाही. धम्म ही त्याच्यापेक्षा 1000 पटीने पुढची गोष्ट आहे. मी फक्त ज्ञान म्हणतोय, ज्याला इंग्लिशमध्ये नॉलेज म्हणतात. ज्ञान ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? जे लहान लेकराला ज्ञान असते ना, बाबा गॅस जवळ जाऊ नको, माय तावा गरम आहे, हात लावशील तर चटका बसल, हे ज्ञान साधं सोपं.
आणि म्हणून हे सारं ज्ञान आम्हाला तुम्हाला सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या माहित असते, त्या लहान लेकरासारख्या. पण या ज्ञानाच्या पुढे जाऊन जेव्हा आम्ही बारकाईनं आमच्या मनाचं चिंतन करतो, तेव्हा अनेक असे प्रश्नांची उकल आम्हाला होत राहते. पण सुरुवात त्याला स्वतःपासून करावी लागते. जेव्हा सुरुवात स्वतःपासून होते आणि जेव्हा सुरुवात करणारा संख्येचा विचार करत नाही, तेव्हा मात्र तो विजयी होतो. तथागत सम्यक संबुद्धाला बुद्धत्वाची प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी सारनाथ इथे दिलेलं पहिलं प्रवचन हे 5 लोकांना दिलं होतं. कौंडन्य, बप्प, महाना, अश्वजित आणि भद्रिय. या 5 लोकांच्या माध्यमातून जी काही संघाची स्थापना नंतर संपूर्ण धम्मप्रभात झाला, तो प्रवास तुम्ही आम्ही सगळ्यांनी वाचला, पाहिला, अनुभवला. म्हणजेच सुरुवात करणारा कोण आहे हे महत्वाचं नाही आहे, पण त्यांनी सुरुवात केल्यानंतर तो शेवटपर्यंत थांबला नाही हे मात्र महत्वाचं आहे. बरेच लोक सुरुवात तर करतात, परंतु त्यांना शेवटपर्यंत जाता येत नाही. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की माझ्या सद्धम्माला जाणून घेणाऱ्या प्रत्येक माणसाच्या चित्तातील एक एक द्वेष नष्ट होतो. राग, मोह, मीपणा, वासना, उद्वेग या साऱ्या गोष्टी चित्तातून बाहेर निघतात. पण त्याला त्या पद्धतीनं काम करावं लागतं. एका प्रवचनानं कोणी अरहंत होणार नाही, एका प्रवचनानं कोणी सकृदागामी होणार नाही, एका प्रवचनानं कोणी अनागामी होणार नाही, एका प्रवचनानं कोणी श्रोतापन्न होणार नाही, एका प्रवचनानं मी म्हणतो कोणी माणूस सुद्धा होईल का नाही याची गॅरंटी नाही. वारंवार ऐकणे, समजून घेणे, लक्षात ठेवणे, स्मृतीमध्ये साठवणे, चिंतन करणे आणि मग त्यानुसार आचरण करून त्याचे फायदे मोजण्याचा प्रयत्न करणे ही धम्माची प्रक्रिया आहे. सगळेजण आपण शेतकरी आहोत. पीक पेरताना हवामानाचा अंदाज घेतो ना आपण. उन्हाळ्याचे पीक वेगळे आहेत, पावसाळ्याचे पीक वेगळे आहेत, हिवाळ्याचे पीक वेगळे आहेत. उन्हाळ्यातलं पीक हिवाळ्यात टाकत नाही आणि हिवाळ्याचं पीक पावसाळ्यात घेत नाही, ठरलेलं आहे. हे नैसर्गिक चक्र जसं ज्या पद्धतीनं ठरलेलं आहे त्या पद्धतीनं आमच्या मनाच्या असलेल्या प्रत्येक प्रवृत्तीवरती आमचं बारकाईनं लक्ष असलं पाहिजे. तेव्हा कुठे मनुष्य चांगल्या आणि कुशल कार्याची सुरुवात करू शकतो, अन्यथा त्याची सुरुवात होणार नाही. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आम्ही वारंवार एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आम्ही जी सुरुवात केलेली आहे ती सुरुवात आम्ही ज्या पद्धतीनं ठरवलेलं आहे की या कामाचे जे आम्हाला फायदे मिळणार आहेत ते फायदे मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. या कामाचे फायदे कोणते आहेत? धम्म ऐकण्याचे फायदे, धम्म समजून घेण्याचे फायदे, धम्म सांगण्याचे फायदे, धम्म आचरणात आणण्याचे फायदे, अनंत अनंत फायदे आहेत. अनंत अनंत फायदे आहेत. जन्मच्या जन्म सोन्यासारखे होतात एवढे अनंत फायदे आहेत. आणि म्हणून जिथे मिळेल त्या पद्धतीमध्ये, वेळ कोणताही असो, वेळ कितीही झालेली असली तरी चालेल, पण आपण जास्तीत जास्त धम्मदेशना ही ऐकलीच पाहिजे. कारण धम्मदेशनाच आम्हाला तारणार आहे. धम्मदेशनाच आम्हाला आमचे वारंवार पुण्यकर्म
वृद्धिंगत करायला लावणारी आहे. म्हणून संख्येचा विचार करू नये, आपण स्वतःपासून सुरुवात करावी. या विषयाची एक फार सुंदर अशी धम्मकथा मी आपणास सांगू इच्छितो. खूप सुंदर अशी ही कथा आहे. बोधिसत्वाच्या जन्मासंदर्भातली ही कथा आहे. हजारो वर्षापूर्वी बोधिसत्व हे मगध देशाच्या मचल नावाच्या गावात जन्माला येतात. एक कथा आहे, धम्मकथा. धम्मकथेच्या माध्यमातून, उदाहरणाच्या माध्यमातून धम्म आपल्याला अधिक स्पष्ट होत असतो. मगधमध्ये मचल नावाच्या गावात हे बोधिसत्व जन्माला आले. खूप सुंदर कथा आहे. जेव्हा हे त्यांच्या घरामध्ये जन्माला आले, शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आले, आनंदाचा सोहळा फार मोठा झाला. जन्म सोहळा खूप थाटामाटानं करण्यात आला. नाव ठेवलं मग. आई वडिलांनी नाव ठेवलं मग. मग खूप चांगल्या पद्धतीनं वाढू लागला. आई वडिलांचे कष्ट पाहत होता, निहाळत होता. आई वडिलांच्या कष्टातून खूप काही शिकण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा कळता सवरता झाला तेव्हा आजूबाजूच्या लोकांकडे निरीक्षण करत असताना त्याच्या मनाला खूप मोठे प्रश्न पडायचे. मी म्हटलं ना अगोदर, माणसाला प्रश्न पडले पाहिजे. जोपर्यंत माणसाला प्रश्न पडत नाहीत तो माणूस जिवंत असताना सुद्धा मेल्यासारखा आहे. याच्याही मनाला प्रश्न पडले. हा विचार करायचा लोकांकडे पाहून, अरे लोक असे कसे? या लोकांना धम्माची गोडी नाही. हे लोक विहारात जात नाहीत. हे लोक वंदना घेत नाहीत. हे लोक भिक्खूला भोजनदान देत नाहीत. हे लोक भिक्खूला चिवरदान देत नाहीत. हे लोक भिक्खूला शयनासन देत नाहीत. हे लोक भिक्खूला पिंडपात देत नाहीत. हे लोक भिक्खूला कुठल्याच पद्धतीची मदत करत नाहीत. अरे अशी कशी हे लोक? असा प्रश्न त्याच्या मनात पडायचा. हे लोक आजूबाजूची साफसफाई करत नाहीत. अरे असे कसे हे लोक? आम्ही नाही का आमच्या आजूबाजूच्या लोकांना बघितल्यानंतर अनेक प्रश्न असे आमच्या मनात पडतात. तर तसे प्रश्न त्याच्या मनात पडायचे. कळता सवरता झाला आणि कळता सवरता झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता कोणाला काहीच सांगायचं नाही. कोणाला काहीच सांगायचं नाही. आता या स्टेजवरील आम्ही पाहत होतो समोर मोठे धंदेजी एंट्री गेटच्या समोर जे काही ग्लास पडलेले होते, ग्लास चहा पिऊन लोकांनी फेकलेले, पूजनीय भदंत धंदेजी, मोठे धंदेजी ते ग्लास स्वतः हाताने उचलून बाजूला टाकत होते. कोण पाहिलं माहित नाही, पण आता ती गोष्ट आम्ही अनेक वर्षापासून पाहतो. भंतेजी दुसऱ्याला कोणाला सांगत नाही, स्वतःच ते कामं करतात. आणि मग जी संख्या वाढते, मग ती संख्या मात्र कमी होत नाही. भंतेनं 2-3 ग्लास उचलले की 7, 8, 10, 15 लोकांनी पटापट ते ग्लास उचलून बाजूला टाकले. ही कामाची किमया या मगामध्ये सुद्धा होती. जेव्हा याने आजूबाजूचा परिसर पाहिला आणि आजूबाजूचा परिसर पाहिल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की अरे ही किती अस्वच्छता. आजूबाजूच्या परिसरातली सर्व घाण तो साफ करण्याचा प्रयत्न करत होता. पण ती घाण साफ करत असताना बघणारे लोक त्या बघायला म्हणायचे की अरे येडा काय खुळा तुला काय करायचंय? तुझं घर कुठं आहे? तुझ्या घराचा रस्ता कुठं आहे? तुझ्या घराचं दार कुठं आहे? खिडक्या कुठं आहे? तू रस्त्यावर साफसफाई करायला येडा की खुळा तुला काय काम धंदा आहे का नाही? तुला घरचे लोक काही म्हणत नाहीत का? अशा पद्धतीने बाकीचे लोक ते म्हणायचे. घरचे लोक कंटाळून गेले होते की आता हा कोणाचंच ऐकत नाही.
त्यांनी मनामध्ये ठाम विचार केला होता, एक ना एक दिवस ही परिस्थिती बदले. हम जिस राह पर चल रहे हैं वो राह, वो रास्ता बहुत कठिन है, मगर आने वाले दिनों में ये मंजर बेहद बदलेगा. येणाऱ्या काळात ही परिस्थिती बदलेल या ठाम विश्वासाने तो कामाला लागला. त्याचं निरंतर हे काम चालू होतं. लोक नाव कुठं ठेवायचे, लोक शिव्या द्यायचे. बरेच मुलं असे म्हणायचे की अरे तरुण पोरगा, याला काय घेणं देणं या गावच्या साफसफाईचं. पण त्यांनी कोणाचं काही ऐकलं नाही, त्याचं काम सुरूच होतं. आता आपल्याही गावात, कोणत्याही गावात जर आपण गेलो तर चांगले कामं करणाऱ्या लोकांना 150, 200, 500, 1000 लोक एकदाच मदत करत नाही. बघा, संपूर्ण लोक तुमच्या जवळ येत नाहीत आणि तुम्हाला विचारत नाही तुम्ही चांगलं काम करायलंय, ही आमची मदत. आम्ही लहानपणी त्या पिवळ्या गाडीवरती जायचो, पूजनीय भदंत धम्ममित्रजी यांच्यासोबत गावागावामध्ये प्रचार करायला. तर आम्ही त्या गोष्टी पाहिल्या, फार कमी लोक यायचे. पण एकदा त्या गावात गेलं की कमी लोक यायचे, दुसऱ्यांदा गेलं, तिसऱ्यांदा गेलं, चौथ्यांदा गेलं की बाहेरूनच कधी कधी आवाज ऐकला की गर्दीच गर्दी मावायची नाही. म्हणजे निरंतर चाललेल्या या कामामध्ये जेव्हा तुमची निरंतरता दिसते तेव्हाच लोक तुम्हाला मदत करतात किंवा तुमच्या जवळ येऊन तुम्हाला प्रश्न विचारतात. याची निरंतरता चालू आहे. हा ना थाकला, याने कोणा बोलण्याचा काही विचार केला नाही, काही नाही. याने खूप चांगल्या पद्धतीने त्याचं काम सुरू ठेवलं आणि काम सुरू झाल्यामुळे, काम चांगलं चालल्यामुळे त्याच्या वयातल्या 3 मित्रांनी त्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. एका विचाराचे, एका वयाचे असल्यानंतर एकमेकाला सहकार्य करतात. ते 3 मित्र आले आणि त्याला म्हणाले की बाबा मग नाव आहे त्याचं, मग. ही गोष्ट का निवडली, हे उदाहरण मी तुम्हाला का सांगतोय, ही धम्मकथा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुझा हे निरंतर चाललेलं कार्य पाहून आमच्या मनात असा विचार आला की तू रुपयाची अपेक्षा करत नाही, तुझा वेळ तू एवढा वायाला घालू लागलाय आणि तुला कोणी काही म्हटलं तरी बिचाऱ्या तू कोणाकडेच काहीच मागणं करत नाही आणि कोणाचं ऐकतही नाही. हे काम तुझं आम्हाला आवडलं आणि म्हणून आजपासून आम्ही 3 जण तुला मदत करतो. आपल्या गावात बरेच असतात, विहारात चालला तर 1-2 लोक जातात, झाडू फिडू मारून सगळ्या काही व्यवस्थित गोष्टी ठेवतात, वंदना घेतात आणि मग आपापल्या घरी जातात. हळूहळू ही संख्या वाढते, पण ते कायमस्वरूपी टिकत नाही. ही मोठी गोची आहे, हे मोठं संकट आहे. ती झालेली जी गर्दी आहे ती कायमस्वरूपी टिकतच नाही धम्मकार्यात. आताच्या सध्या परिस्थितीला जर विचार केला तर 3 मित्र मिळाले, मग आणि त्याचे 3 मित्र असे मिळून 4 लोकांनी खूप मोठं काम सुरू केलं. याचं काम काय होतं बघा, गावातल्या नाल्या साफ करणे, गावातले रस्ते साफ करणे, पाण्याचे हौद साफ करणे, पाण्याच्या टाक्या साफ करणे, गाव नीटनेटकं आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करणे. उदाहरणार्थ संत श्रेष्ठ गाडगे महाराज यांचंच कार्य. अशा पद्धतीने त्यांचं ते काम चालू होतं. काम निरंतर सुरू राहिलं. छोटे मोठे गावातले पूल वगैरे त्यांनी बनवायला सुरुवात केली आणि या 4 लोकांचे म्हणजे मगला मिळालेले 3 मित्र असं करता करता काही वर्ष काम ते तसंच सुरळीत सुरू झाल्यानंतर 30 लोकांची टीम तयार झाली. पहिला मग एक, त्याचे 3 मित्र आणि त्या 3 मित्राला पाहून किंवा यांच्या 4 लोकांच्या टीमनं जे काम सुरू केलं होतं त्या कामाच्या आधारावरती आता 30 लोक तयार झाले. 30 लोक एवढ्या आवडीनं, एवढ्या प्रेमानं त्या गावाच्या विकासासाठी काम करायला सुरुवात त्यांनी केली
हळूहळू काम त्यांची वाढली. पाण्याच्या टाक्या साफ करणे, रस्ते छोटे मोठे बांधणे, नदीवरचे पूल तयार करणे, गावातला केर कचरा बाहेर नेऊन टाकणे. आता त्यांनी काम असं वाढवलं, मग हा जिथे जिथे जात होता तिथे तिथे लोकांना सांगायचा की बाबांनो, आपण पंचशिलाचं पालन करा. बाबांनो, आपण जास्तीत जास्त जीवन जगत असताना पंचशिलाला समजून घ्या, पंचशिलाचं पालन करा. पंचशिलाची महती, पंचशिलाचा जयघोष जिकडे जाईल तिकडे, जिकडे जाईल तिकडे लोक तशा पद्धतीने तयार करू लागला. 30 लोक, मग खूप मोठं काम सुरू झालं. आता टीम तयार झाली. गावामध्ये काम चालत असताना एक दिवस असा आला की शिलाचं पालन करणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा वाढली. 1 शील पालन करणारा 2 शील पालन करू लागला, 2 शील पालन करणारा 5 शिलापर्यंत आला. अलबेल सगळं काही व्यवस्थित गावात सुरू झालं. बुद्ध काळातलं गाव, तशा पद्धतीनं बुद्ध काळातले गाव होते. श्रावस्ती, राजगृह, कुशीनारा, लुंबिनी, जिथे जिथे बुद्धांचे वर्षावाद झाले ते गावाच्या गाव शिलाचं पालन करणारे होते. या मगाच्या पंचशिलाच्या ध्येय धोरणामुळे किंवा त्यांना सांगितलेल्या समजून सांगितल्यामुळे सगळे लोक त्या गावातले पंचशिलाचं पालन करू लागले. झालं असं की गावातले दारूचे गुत्तेच बंद झाले. तुम्ही मला सांगा, तुमच्या गावात जर असा एखादा शिलाचं पालन करणारा माणूस असेल आणि शिलाचं पालन करणाऱ्या माणसाने गावाभरात हा सांगू लोकांना हैराण केलं की शील चांगला आहे, शील चांगला आहे, पालन करा, पालन करा. सगळ्याच लोकांनी शिलाचं पालन केलं, झाले दारूचे दुकानं बंद. दुकानदार काय करत? शांत बसेल का? नाही बसणार. त्याचं तर नुकसान झालं ना. मग अशा पद्धतीने याचं काम सुरू झाल्यानंतर झालंय तसं की सारे दारूचे गुत्तेच्या गुत्ते बंद झाले, चोऱ्या बंद झाल्या. लोक मारामारी करू लागले नाहीत. आदरभाव सन्मान लोकांच्या एकमेकांबद्दल वाढला. गावात अलबेल शांततेचं वातावरण तयार झालं. पण गावच्या मेन माणसाला मात्र ते आवडलं नाही. जो गावचा मेन माणूस होता त्या माणसाला ते काही गोष्ट आवडली नाही आणि त्यांनी असं ठरवलं की ही जर गोष्ट अशीच सुरू राहिली तर न्याय निवाडा करण्यासाठी आमच्याकडे कोण येईल. पहिले लोक बघा राहायचे गावामध्ये, पोलीस पाटील राहायचा, एक तंटामुक्त टीम राहायची गावामध्ये, भांडण तंटा होऊ नये यासाठी. आजही असेल बऱ्याच ठिकाणी. मग गावातला तो मेन माणूस असा रुबाबदार मस्त त्याच्या खुर्चीवर बसायचा. सारे लोक असे खाली बसलेले आणि मग त्याला त्याचं घरानं सांगायचे, मग ते न्याय द्यायचा की नाही तू अमुक असं कर, तू तमुक तसं कर. आता या गावचे सगळे भांडण तंटेच बंद झाले. त्याच्यामुळे त्या केसेस, त्या तक्रारी त्याच्यापर्यंत गेल्या नाहीत आणि त्या तक्रारी त्याच्यापर्यंत नाही गेल्यामुळे तो जो गावचा मेन माणूस होता, आजच्या भाषेमध्ये ग्रामसेवक म्हणा त्याला, त्या काळचा जो मेन माणूस होता गावातल्या, त्याच्यामुळे त्याला असं वाटलं की नाही आता काय खरं नाही. आपल्याला कोणी बोलवत नाही, आपल्याला कोणी नमस्कार घालेना, आपल्या जवळ कोणी येईना, भांडण मिटवायला कोणी येईना, पैसे आणून देईना, सगळं काही वाटोळं झालं. मग त्याने त्याच्या जवळच्या काही लोकांना धरलं आणि मगध देशाच्या त्या काळच्या राजाकडे त्याने जाऊन तक्रार मांडली. अहो राजन, आमच्या गावामध्ये, मचल गावामध्ये एक मग नावाचा दरोडेखोर आहे. शिलाचं पालन करणारा माणूस,
शील शिकवणारा माणूस, नदी तलाव बांधणारा माणूस, गावाची स्वच्छता करणारा माणूस, गावाला उज्ज्वल भविष्याची स्वप्न दाखवणारा माणूस, त्याच्या नजरेत तो दरोडेखोर आहे. त्याने सांगितलं राजाकडे जाऊन की राजन राजे, आमच्या गावात नग नावाचा एक दरोडेखोर आहे आणि त्याला 30 दरोडेखोर मित्रांची साथ आहे. ते रात्री बेरात्री येतात, गाव लुटतात, तंटा करतात, भांडणं करतात, शिव्या देतात आणि निघून जातात. अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. गाव त्रस्त झालेला आहे. त्यावेळेचा तो मगधचा राजा जरा चैनीचा होता. त्याने काय दरवाजा खोललाच नाही, खिडकीतून घरानं ऐकलं आणि राजमहालातूनच ऑर्डर दिली शिपायांना की अरे जा, या ग्रामसेवकासोबत जा, या गावातल्या मेन माणसासोबत जा आणि तो मग आणि त्याचे 30 दरोडेखोर साथीदार पकडून आला. गेले शिपाई गेले. मगाचे हातपाय बांधण्यात आले, त्याच्या सर्व साथीदाराचे हातपाय बांधण्यात आले. त्यांना माहित होतं की आम्ही चुकी काही केलीच नाही. राजाने आम्हाला का पकडलं ही त्यांना माहित नाही. पण त्यांच्या मनामध्ये जो ठाम विश्वास होता की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये चुकी केलीच नाही, बरं राजाने दंड द्यावा अशी महाभयंकर चूक तर आम्ही कधीच केली नाही. आपल्या आचरणावरती त्यांचा विश्वास होता. तर राजाच्या ऑर्डर पुढे कोणाला जाता येतं का? राजा बोले आणि दल हाले, हातपाय बांधले. राजाच्या राजवाड्यात आणल्या गेलं. सगळ्यांना 30 मित्रांना मगाला आणि तिथे मगाच्या समोर त्या गावातला मेन माणूस असा म्हणत होता की हेच ते दरोडेखोर आहेत राजन, आणि याच दरोडेखोरामुळे आमचं सारं गाव त्रस्त झालेलं आहे. यांना तुम्ही शिक्षा द्या. राजानं इकडे तिकडे कोणताही विचार केला नाही. राजा म्हणाला काही हरकत नाही, ते दरोडेखोर आहेत ना, यांना नीट करतो. राजानं सांगितलं शिपायाला की एक काम करा, आपल्या हत्ती शाळेतला एक बलाढ्य हत्ती बाहेर काढा, त्याला दारू वगैरे पाजून मदमस्त करा आणि हे 31 लोक असे जमिनीवर झोपवा, यांचे हातपाय बांधा आणि साऱ्यांना हत्तीच्या पायाखाली द्या. साऱ्यांना हातपाय बांधून असं झोपायला लावलं उघड. मग म्हणाला त्याच्या मित्रांना, अरे चिंता करू नका साथीदारांनो, मित्रांनो काळजी करू नका. तुम्ही माझ्या संपर्कात आलात तेव्हापासून मी पाहतो की तुम्ही कोणाचं काहीच वाईट केलं नाही. तुमच्या साऱ्यांमध्ये मैत्री भावना खूप चांगल्या पद्धतीनं आहे. याचा मला अनुभव आहे, त्याची मला जाणीव आहे. फक्त हत्ती तुमच्या जवळ येत असताना तुम्ही मनातल्या मनात असं म्हणायचं आहे की जो हत्ती येतोय त्याचं मंगल हो. ज्या राजाने हत्ती पाठवलाय त्या राजाचं मंगल हो. ज्या ग्रामसेवकानं हा हत्ती आमच्यावरती मारायसाठी पाठवलाय त्याचं सुद्धा मंगल हो. अशा पद्धतीनं त्या सर्व मित्राला सांगितलं. इथे मैत्री भावनेचा प्रकार आणि त्या मैत्री भावनेचं बल, शक्ती माणसाच्या चित्तामध्ये कशा पद्धतीनं काम करते याचं हे उत्तम असं उदाहरण आहे. मग जिथे जिथे जात होता साफसफाई सोबत शिलाचं पालन करा, शिलाची जाणीव जागृती सगळ्या लोकांमध्ये सांगायचा आणि लोक शिलाचं पालन करायचे. हे 30 मित्र सुद्धा त्याचे शिलाचे पालन करणारे होते. अत्यंत मैत्री भावनेनं त्यांनी त्या हत्तीविषयी आपल्या मनातून मंगल मैत्रीचे तरंग विकसित केले. झालं असं, सारे लोक असे झोपलेले आहेत.
आणि त्यांना मारण्यासाठी हत्ती येतोय. हत्ती जवळ जवळ येऊ लागला. त्याचे मित्र काही घाबरू लागले. काही होणार नाही, फक्त मंगल मैत्री मात्र तेवढी करा. जो हत्ती येतोय त्याचं मंगल हो, ज्या राजाने पाठवलं त्याचं सुद्धा मंगल हो, ज्या ग्राम सेवकानं किंवा गावच्या मेन माणसानं पाठवले किंवा आमच्या विरोधात हे सगळं षडयंत्र तयार केलं त्याचंही सुद्धा मंगल हो. हत्ती आला. हत्तीनं त्या मगाच्या डोक्यावर पाय ठेवावा एवढ्यात हत्तीनं समोरचे दोन्ही पाय वर केले आणि मोठमोठ्यानं तो किंचाळू लागला. हत्ती 2 पायावरच मागे सरला. माहूत त्या हत्तीला पुढे पुढे नेण्याचा वारंवार प्रयत्न करत होता, पण हत्ती काय मगाच्या डोक्यापर्यंत आला नाही, त्याच्या शरीरापर्यंत आला नाही, त्याच्या 30 मित्राला सुद्धा इजा झाली नाही. झालं असं की राजाने पुन्हा फरमान दिलं की अरे हा हत्ती पिसाळलेला आहे, या हत्तीची मदत घेऊ नका, दुसरा हत्ती आणा. दुसरा हत्ती आणला. दुसऱ्या हत्तीमुळे सुद्धा काही नुकसान झालं नाही. तिसरा हत्ती आणला. तिसऱ्या हत्तीमुळे पण काही नुकसान झालं नाही. चौथा, पाचवा, जेवढे हत्ती होते तेवढे सगळे हत्ती आणले, पण एकाही हत्तीमध्ये एवढं बल नव्हतं की तो हत्ती मगाला आणि त्याच्या 30 मित्राला नखा एवढी सुद्धा इजा करेल. राजा परेशान झाला. राजाला वाटलं की या पोराच्या हातात काहीतरी आहे, या पोराच्या खिशात काहीतरी आहे, याच्या करदोड्याला काहीतरी बांधलेलं आहे, याच्या हाताला काहीतरी आहे, याच्या गळ्यात काहीतरी आहे. वादी वादी माहित आहे तुम्हाला? भूत जवळ येत नाही म्हणा. तर असं काहीतरी या पोराजवळ आहे, म्हणून या पोरांना किंवा मगाला आणि त्याच्या मित्राला हे हत्ती काहीच करू शकले नाही. राजाने जेव्हा मगाला प्रश्न विचारला, का रे बाबा, अरे माझ्या हत्ती शाळेतले हे 4 बलाढ्य हत्ती तुला मारण्यासाठी, तुझ्या मित्रांना मारण्यासाठी मी बाहेर काढले, पण त्यातल्या एकाही हत्तीनं तुला स्पर्श सुद्धा केला नाही, तुला नखा एवढी सुद्धा इजा केली नाही, याचं कारण काय? तो गावातला मेन माणूस म्हणाला, ज्याने हे सगळं षडयंत्र तयार केलं होतं, तो माणूस म्हणाला की नाही, यांची आता चेकिंग करा. सगळं काही चेक केलं, पण कोणाच्याच खिशामध्ये काहीच सापडलं नाही, कोणाच्या हातात काहीच सापडलं नाही. ना त्यांनी कोणता मंत्र बोलला होता, ना त्यांच्याकडे काही जादूटणा होता, ना त्यांच्याकडे कुठली राख होती, ना उदबत्ती होती, ना मिरच्या होत्या, ना लिंबू होते. अशी कोणतीच गोष्ट त्यांच्याजवळ निघाली नाही. मग राजानं अतिशय उत्साहीपणाने विचारलं की अरे काय नवल काय? तेव्हा मग म्हणाला, राजन, जेव्हा तुम्ही आम्हाला मारण्यासाठी हे हत्ती पाठवला, तेव्हा मी आणि माझे 30ही मित्र त्या हत्तीविषयी मंगल मैत्री करत होतो की आम्हाला मारण्यासाठी येणाऱ्या हत्तीचं कल्याण हो, आम्हाला मारण्यासाठी जो हत्ती राजाने पाठवला त्या राजाचंही कल्याण हो, ज्या राजाला आमच्या विरोधात तयार केलं त्या ग्रामसेवकाचं सुद्धा कल्याण हो, त्या गावातल्या मेन माणसाचं सुद्धा कल्याण हो. राजन, माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे जे आहे ते मला तुम्हाला दाखवता येणार नाही, आणि माझ्याकडे जे आहे ते बघण्यासाठी तुम्हाला आनंद जन्म घ्यावे लागतील. काय होतं मगाकडे? मगाकडे होतं शिलाची शक्ती, मगाकडे होतं मैत्रीचं बळ, आणि मैत्रीच्या शक्तीमुळे, शिलाच्या शक्तीमुळे कुठलाही हत्ती त्या मगाचं आणि त्याच्या मित्राचं काहीही करू शकला नाही. मग राजाने पुन्हा फरमान पाठवलं की या आचल गावामध्ये जाऊन खरंच विचारपूस करा, चौकशी करा की हे सगळे दोषी आहेत का. त्याचे शिपाई पुन्हा त्या मचल गावामध्ये गेले आणि बघतात तर काय, तर हे भले माणसं आहेत,
मग आणि त्याचे 30 मित्र, हे सारे काही भले माणसं आहेत, परंतु या गावातल्या माणसाने त्यांच्याविषयी कटकारस्थान केलं, कारण याचे सारे काही धंदे बंद झाले होते. ते सगळे शिपाई येऊन पुन्हा राजाला त्यांनी सांगितलं आणि राजाने फरमान दिलं की आता मृत्यूदंडाची शिक्षा मगाला नाही तर त्या माणसाला द्या. मैत्रीचं बळ बघा, काही करायची गरज पडली नाही, पण मैत्रीच्या बळामुळे या साऱ्या गोष्टी बदलल्या. सुरुवात एकाच माणसाने केली ना, एकाच माणसाची सुरुवात होती ना. मगाची सुरुवात 3 मित्र, 3चे 30 झाले आणि अख्खं गाव त्याच्या बाजूने उभं होतं. या गावातल्या मेन माणसाला जेव्हा फाशीची शिक्षा राजाने दिली तेव्हा मगच जाऊन म्हणाला की राजन माफ करा त्याला. त्याच्यामुळेच तुमची आणि आमची भेट झालेली आहे राजन. तुम्ही त्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा करू नका. राजाला खूप चांगल्या पद्धतीने विनंती केल्यानंतर राजाने त्यालाही सोडून दिलं, परंतु गावचा मेन माणूस मात्र मग मगाला त्यांनी केलं. नाही सांगितलं की आजपासून तू त्या गावचा सरपंच, ग्रामसेवक काय बनायचं तुला ते बन, पण त्या गावात तुझ्यापेक्षा कोणी मोठं आता असणार नाही. सगळं गाव त्याच्या स्वाधीन केलं. या धम्मकथेतला जो अर्थ आहे तो या धम्म परिषदेशी मी जोडण्याचा प्रयत्न करतोय. बरेच लोक तुम्हाला घरी गेल्यानंतर विचारतील का हो दिवसभर रात्रभर बसलात, काय मिळालं? हा प्रश्न येईल तुम्हाला. पण प्रश्न कोण विचारतात? सुज्ञ लोक विचारतात. बरं, आडाण्यांना प्रश्न जमत नाही. मी पहिलेच म्हटलं होतं की हे येड्या गबाळ्याचं काम नाही, ऐऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याचं हे काम नाही. इथे कोण पाहिजे? जातीवंत पाहिजे. असे प्रश्न जेव्हा तुम्हाला येतील तेव्हा त्यांना एवढंच सांगायचं की बाबा तिथं जे मला मिळालं ना ते आयुष्यभर तुला तुझ्या घरातही मिळणार नाही. पण खरंच मिळणार नाही ना. प्रवचन ऐकले ना तुम्ही? भाषण ऐकले ना तुम्ही? नाही ना. भाषण नाही ऐकले तुम्ही, प्रवचन ऐकले. भाषणामध्ये आणि प्रवचनामध्ये जमीन आसमानचा फरक असते. आयुष्यभर जरी तुम्ही भाषण ऐकले, मार मोठ्या विद्वत्ता पूर्ण साहित्यिकाचे भाषण ऐकले, मोठमोठे साहित्यिक सोडा, सायंटिस्ट लोकांनी तुम्हाला येऊन शिकवलं. सायंटिस्ट लोकांना जे जमत नाही ते 15 वर्षाच्या सामनेराला सुद्धा जमू शकते. ज्याने अंगावरती चिवर फक्त 15 दिवसासाठी घेतलं आणि ज्याने साधनेचा अभ्यास केला ते त्याला सुद्धा त्या साऱ्या गोष्टी समजू शकतात. म्हणून ही विद्या आम्ही वारंवार शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही कला आम्ही वारंवार ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आमच्या आयुष्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा तुम्हाला कोणी प्रश्न विचारेल की बाबा तू आणलं काय, बरेच लोक म्हणतात पुस्तक नेलं, फोटो नेला, गोळ्यातलं नेलं, बाबासाहेबाचं लॉकेट नेलं, बुद्धाचं लॉकेट नेलं, घडी नेली, है ना. असे बरेच लोक काही काही नेऊन जातात. ते तर आहे हो, ते कुठेही मिळतं. रस्त्याला कुठेही फिरायला गेलं तर तिथे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, पण इथून तुम्ही काय घेऊन जाताय? मी छाती ठोकपणे सांगतो की ज्या ज्या लोकांनी ऐकलं ना किंवा जे जे लोक ऐकतायत त्यांचा 1 सेकंद सुद्धा वायाला जाणार नाही. 1 सेकंद सुद्धा वायाला जाणार नाही. कारण जे काही कानावर पडू लागलं ते धम्मप्रवचन आहे. एक धम्मप्रवचन काय करू शकते? एक धम्मप्रवचन माणसाला जगण्याचा अख्खा सार शिकवते, समजून सांगते
आणि म्हणून आम्ही वारंवार उपदेश ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, धम्म प्रवचन ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी प्रवचनाच्या संदर्भात तुम्हाला सांगत होतो की भाषणामध्ये आणि प्रवचनामध्ये का फरक आहे. धम्म परिषदामध्ये भाषणं होत नाहीत, प्रवचन होतात. कारण काय? ज्या माणसांकडे 10-10, 15-15 डिग्री आहेत ना, त्याला सुद्धा धम्माचं प्रवचन जमत नाही. लक्षात घ्या, अतिशय महत्वाचा विषय आहे. धम्म या शब्दाला आपण जर वेगळ्या पद्धतीने बघण्याचा प्रयत्न केला तर धम्म म्हणजे काय? अनुभव. धम्म म्हणजे अनुभव. मी पहिले तुम्हाला सांगितलं होतं, ज्ञान म्हणजे धम्म नाही, अनुभव म्हणजे धम्म आहे. ज्ञान त्याच्यावरचं चिंतन, चिंतनाद्वारे आणलेलं आचरण, आचरणाच्या अनुभवातून जे काही कलेक्ट झालेलं आहे त्याला सुख म्हणा तुम्ही. शुद्ध आचरणाच्या संपूर्ण आचरणाद्वारे मिळालेलं सुख, जे सुख तुम्हाला तुमच्या आचरणाद्वारे मिळवून दिलं तो धम्म आहे, तो विचार आहे, ती जीवन जगण्याची पद्धती आहे. त्याला अरहंताची आचार पद्धती असं सुद्धा म्हणतात. धम्म प्रवचनातून धम्म शिकवला जातो, म्हणजे अनुभवाद्वारे धम्म शिकवला जातो. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की आम्ही वारंवार धम्म प्रवचनच ऐकलं पाहिजे. आणि ते प्रवचन तुम्हाला धम्म परिषदामध्येच ऐकायला मिळतं. दुसरं अतिशय महत्वाचं आहे, भाषण हे पुस्तकातलं असतं, पण धम्म देशना ही अनुभवाचीच असते. अनुभवातून काय होतं? धम्म आचरणामध्ये आणल्यानंतर आमच्या मनाचा विकास कसा होतो, आणि मनाचा विकास झाल्यानंतर त्या संतुलित मनानं केलेल्या काया वाचा आणि मनाच्या कर्माद्वारे जे सुख मिळालेलं आहे ते टिकणारं सुख म्हणजे धम्म. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आम्ही वारंवार धम्म प्रवचन ऐकून आमच्या मनाला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याला संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संकट हजार येतील, असं कोणाचं आयुष्य नाही की त्याच्या आयुष्यामध्ये संकट नाही. जन्मलेला माणूस मरेपर्यंत सुखीच राहील असं आहे का? जन्मलेला माणूस मरेपर्यंत दुःखी राहील असं आहे का? नाही ना. सुख दुःख हे सोबत येणार आहे. पण आयुष्याच्या या सुख दुःखाकडे पाहत असताना ज्याच्याकडे धम्म नावाची दुर्बीण आहे ना, तो मात्र यामध्ये सुखी होणार आहे, समाधानी होणार आहे. आणि म्हणून आम्ही वारंवार धम्म परिषदांमध्ये जाऊन जास्तीत जास्त धम्म ऐकून आमच्या मनाला खूप चांगल्या पद्धतीनं संयमी बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. साधू साधू